धरणाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नाशिक जिल्ह्यात एकूण 24 धरणे आहेत. यापैकी 17 धरणे छोटी तर 7 धरणे मोठी आहे. या धरणांची एकूण क्षमता 65,000 दशलक्ष घनफूटपेक्षा जास्त आहे. मात्र आता यापैकी बहुतांश धरणातील पाणीसाठा संपलाय. संपूर्ण जिल्ह्यात केवळ 25% पाणीसाठा शिल्लक आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते आणि अधिकारी हे निवडणूक करण्यात व्यस्त असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्यामुळे पाण्याचे आताच नियोजन केले नाही तर भविष्यात अंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर येऊ शकते. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. याबाबतचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमीन शेख यांनी. बघूया अमीन शेख काय म्हणतायत ते. धरणांचा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास 24 धरणं आहेत. यापैकी 17 छोटे व 7 मोठे. या धरणाची एकूण कॅपॅसिटी 65,000 दशलक्ष घनफूटपेक्षा जास्त आहे. मात्र यंदा अत्यल्प पडलेल्या पावसामुळे या सर्व धरणांनी तळ गाठलेला आहे. सध्या या धरणांमध्ये एकूण केवळ 25% पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात पाणीबाणीची वेळ आलेली आहे. एकीकडे लोकसभेची धामधूम चालू असताना अधिकारी व नेते सर्व निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने नागरिकांकडे कोणाचेही लक्ष नाही. भविष्यात एक हंडा पाण्यासाठी नागरिकांना वणवण करण्याची वेळ येऊ शकते. याकडे शासनाने आजच लक्ष देण्याची गरज आहे. जनजागर मराठीसाठी अमीन शेख, मनमाड. आता इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. नांदगाव शहरात सुरू होतंय मराठा विद्या प्रसारक मंडळाचे होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, चांगल्या शिक्षणासाठी आपल्या तालुक्यात सुरू होतंय होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी नर्सरी ते सिनियर केजी प्रवेश सुरू. शाळेची वैशिष्ट्य, प्रशस्त इमारत, सीबीएसई पॅटर्न, मुलांकडे वैयक्तिक लक्ष, उच्च शिक्षित शिक्षक आणि विशेष म्हणजे नैसर्गिक वातावरणासह विद्यार्थ्यांसाठी खास बस सेवा उपलब्ध. तेव्हा विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. Myself, Poonam Madi, the principal of Horizon Academy, and our classes starts from preschool, nursery to senior KG, and for primary section, standard 1st to standard 5th. So, parents, our features are good infrastructure, well-trained teacher staff, field trips, activity-based education, bus facility, and many more. So, why are you waiting? Please come on the school and confirm your ward's admission. For more details, contact 9665914751. Thank you. Have a nice day. आदरणीय नितीनजी ठाकरे साहेब व संपूर्ण कार्यकारिणीचे मी नांदगाव तालुक्याचे सन्माननीय सभासद व नांदगाव तालुक्याच्या सर्व पालकांच्या वतीने आभार मानतो. नांदगाव तालुक्यामध्ये नव्याने सुरू होत असलेले होरायझन सीबीएसई पॅटर्नची स्कूल हे या शैक्षणिक वर्षामध्ये चालू होत आहे आणि प्रचंड असा रिस्पॉन्स या सीबीएसई स्कूलला मिळालेला आहे. खरं तर संस्थेचा होरायझन हा एक ब्रँड आहे. आज संस्थेचे या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 14 ते 15 स्कूल्स या आहेत आणि नांदगाव तालुक्यामध्ये आज जर बघितलं तर जवळजवळ 300 ॲडमिशन पूर्ण झाले आहेत. भविष्यात रोज ॲडमिशनचा वेग वाढतो आहे. त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने मी संस्थेचे आभार यासाठी मानेल की होरायझन सीबीएसई स्कूलच्या निमित्ताने एक शैक्षणिक क्रांती ही नांदगाव तालुक्यात झालेली आहे. तर अवश्य मी नांदगाव तालुक्यातल्या सर्व पालकांना विनंती करेल की एकदा अवश्य भेट देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करावा. प्रवेशासाठी संपर्क सौ पूनम मडे, प्राचार्य, होरायझन अकॅडमी सीबीएसई स्कूल. मोबाईल क्रमांक 966591 4751, 983453 2518.